6 महिने झालं मी डोळे चेक करून आणि अजूनही मी चष्मा घेतला नाही. नमस्कार, मी मयुरी. सकाळी उठल्यानंतर मी लागली माझ्या कामाला आणि आज माझा आहे उपवास. आज म्हणजे माझा आता पूर्ण श्रावण महिना उपवास असणार आहे आणि मला जायचं होतं एका कामासाठी खाली आणि पण माझं दुसरंच काम झालं. ते पुढे समजेलच. आणि आजचं वातावरण खूप मस्त होतं. जरा पाऊस पडतो, जरा ऊन पडतो, जरा पाऊस पडतो, जरा ऊन पडतो. आणि मी आले होते एका गिफ्ट स्टोअरला गिफ्ट रॅप करायचं होतं म्हणून. आणि तिथं एक क्यूटसे किचन होते आणि केवढे महाग होते बापरे. 150ला एक किचन. तशी त्याची क्वालिटी पण छान होती, पण मी एकही घेतलं नाही. आणि ही पेन्सिल होती की भूताची छडी. आणि ते गिफ्ट स्टोअर होतं, त्याच्यामुळे मी त्या दीदीला सांगितलं की मी कॅन्डल्स पण बनवते. मग मी बनवलेली डिझाईन्स त्यांना दाखवली. त्यांना इतकी आवडली की ते बोलले की 1-2 आण, आपण ठेवूया. नंतर मी तिथून निघाले आणि मला एक कॅन्डलचं पार्सल द्यायला एका ठिकाणी जायचं होतं. मग ते तिथं दिला आणि त्याच्या शेजारीच एक लेन्स कार्ड होतं. मग म्हणलं चला चष्मा तर बघून घेऊया, कारण डोळे चेक करून 6 महिने झाले ना अजून मी चष्माच घेतला नाही. एवढी मी टॅलेंटेड आहे. कारण मला एकही चष्मा आवडत नाहीये. किती कसलं विचित्रच दिसतंय. ते विचित्र दिसतं म्हणून मी चष्माच घातला नाही 2 वर्ष झालं. आणि मला चष्मा 8वी पासून लागलेला आहे. आणि माझे नखरे हे आवडत नाही, ते आवडत नाही, असं जर करत राहिले ना मी लवकरच आंधळी होईल. कारण माझं दिवसभर काम स्क्रीनवरच असतं आणि घरी आल्यानंतर आपण मोबाईल तर सोडत नाही. त्याच्यामुळं नक्कीच मी आंधळी होणारच आहे. माझ्यासारखं आहे का तुमच्यात कोणीतरी? कमेंट करून नक्कीच सांगा किंवा त्याला टॅग करा. एवढा बिझी माझा संडे होता की मला संडे वाटलाच नाही. आणि आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.